सरळ एन्काउंटर केला पाहिजे आणि सिटिझनशिप रद्द केली पाहिजे या लोकांची आणि या देशातून हकालपट्टी केली पाहिजे. जोपर्यंत असा निर्णय होत नाही तिथपर्यंत यांची हिंमत तुटणार नाही. टेररिस्ट पाहत यांचेच नावं, आमच्या मुलींसोबत लव्ह जिहाद करणं म्हणजे यांचेच नावं, आमच्या मुलींचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणं म्हणजे यांचेच नावं, सगळे प्रकरण हेच करतात. आज या ऑपोजिशनला विचारा की महिला रिझर्वेशन बिल जे पूर्ण पार्लमेंटमध्ये येत आहे त्याच्यासाठी ऑपोजिशनला आम्हाला विनंती करावी लागून राहिली आहे की महिलांना पुढे आणण्यासाठी बाबासाहेबांनी जे शिकवलं त्याला सपोर्ट करा, महिलांना पुढे आणा, त्यांची हिंमत सोबत उभे राहा. तर ऑपोजिशन सोबत आणि जे लोक आता आयजी कडे गेले आहे त्यांनाही माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे राजकारण करत आहे ना की यांचा पाळला तर त्यांचा पाडा, पहिले तुम्ही हे पहा की कोणते मुली सोबत अत्याचार झाले, सगळ्यांचे पाडा. ज्यांनी अत्याचार केला त्यांना एकालाही सोडू नका, पण तुम्ही फक्त एक आपले मतदारांसाठी जे राजकारण करत आहे ते सोडून द्या. या देशातच जा लागते, या देशातच जन्माला आलो आहे, ते काही आपली नाही आहे, पाकिस्तानवाले आहे, पाकिस्तानला पाठवा लागते त्यांना.